जेव्हा मी रेमेडीज करायची त्यावेळेला तेव्हा मला हा अनुभव आला होता की एका क्लायंटकडे नॉर्थ ईस्टला टॉयलेट होतं. नॉर्थ ईस्टला टॉयलेट असलं की रेमेडी होत नाही. क्लिअरली सांगतात ते टॉयलेट काढा नाही तर रूम चेंज करा. ते रेमेडी लावली जात नाही. तो मोठा दोष आहे वास्तू. त्या ठिकाणी तेव्हा मी फक्त वास्तूचा कोर्स केला होता, बेसिक वैदिक वास्तू केला होता. त्यांच्याकडे मी रेमेडी लावली. त्या व्यक्तीला रिझल्ट आला. ती व्यक्ती तिला जसा जॉब पाहिजे तो जॉबही मिळाला. आज ती खूप चांगल्या लेवलला काम करते. पण त्याच्यानंतर काही महिन्यांनी मी दुसऱ्या ठिकाणी व्हिजिट केली. तिथेही मला नॉर्थ ईस्टला टॉयलेट मिळालं आणि मी तिथेही रेमेडी लावली, पण त्यांना तो रिझल्ट आला नाही. तर मला हे खूप खायचं की अरे मी रेमेडी लावली पण रिझल्ट नाही आला. त्यांना रिझल्ट आला मग यांना का नाही आला? यायला हवा होता पण सेम प्रॉब्लेम्स आहे. मग तेव्हा लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. हे असं काम नाही होत. तेव्हा मी ॲस्ट्रो वास्तू हा कोर्स केला. त्याच्यामध्ये पूर्ण शिक्षण घेऊन त्याच्यावरती काम केलं. मग लक्षात आलं ॲस्ट्रोलॉजिकली बऱ्याच गोष्टी चेंज होतात. काही माणसांना ॲस्ट्रोलॉजिकली नॉर्थ ईस्टला टॉयलेट आलं तरी ते सूट होतं. त्यांचं बेनिफिटच होतं. पण काहींना ते अजिबातच सूट होत नाही. म्हणजे तुम्ही रेमेडी करा किंवा काही करा. त्यामुळे आता पुढे जेव्हा मी वास्तू करते तेव्हा मी पहिले ॲस्ट्रोलॉजिकल पार्ट चेक करते आणि मग मी वास्तू त्यांना सांगते. आणि त्याबरोबर आता जो आम्ही हा अँगल एक्सप्लोर केलाय टेलिपॅथी, तो सुद्धा मी त्याच्यामध्ये ऍड करते की 100% समोरच्याला आपण बेस्ट देऊ शकतो, त्याला रिझल्ट यायला पाहिजे. हे आम्ही आता काम करतो. त्यामुळे कोणालाही जर हे शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी डिटेलमध्ये शिक्षण घ्या. वरच्या वरती हे शिक्षण घेऊ नका. अगदी